खानापूर तालुक्यातील विटा येथे पारे रोडवरील स्मशानभूमीत एका युवकावर काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी अभिषेक सिद्धार्थ झेंडे वय 22 राहणार लक्ष्मीनगर विटा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी त्यांना बोलवून पारे रोड येथील स्मशानभूमीत नेले। तेथे आमच्याकडे का बघतोस असा जाब विचारत त्यांना धमकी देण्यात आली। त्यानंतर आरोपी रितेश विलास खरात याने काठीने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर वार करून जखमी केले, तर इतर आरोपींनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत नमूद आहे। या घटनेप्रकरणी आरोपी रितेश विलास खरात, आदित्य कैलास भिंगारदेवे, पृथ्वीराज सुनील भिसे व ईशांत पूर्ण नाव अज्ञात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याची नोंद दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली असून प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हुबाले करत असून पुढील तपास साबळे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात सध्या शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे। पोलिसांकडून घटनेवर लक्ष ठेवण्यात येत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।